नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपल्याला मागं मी एक साधारणपणे 3-4 व्हिडिओ यूट्यूबवरती रिलेच्या संदर्भामध्ये अपलोड केलेले आहेत फेसबुकच्या माध्यमातून. आणि या रिलेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे तो आज आपल्याला रिले पाहायचा आहे, ओव्हर करंट रिले. तर हा जो ओव्हर करंट रिले जो आहे याला ओव्हर करंट रिले असं का म्हटलं जातं, तर या रिलेमधून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागल्यानंतर यामधील जे कॉन्टॅक्ट जे असतात ते कॉन्टॅक्ट ओपन होतात, म्हणून याला ओव्हर करंट रिले असं म्हटलं जातं. इन ॲन ओव्हर करंट रिले द ॲक्च्युएटिंग इज ओनली करंट. याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं, करंट हा फक्त महत्त्वाचा असतो. देअर इज ओनली वन करंट ऑपरेटेड एलिमेंट्स इन द रिले. या रिलेमध्ये करंटवरती चालणारा एकच काय असतो, इलेमेंट असतो. नो व्होल्टेज कॉईल. यामध्ये काय असतं, नो व्होल्टेज कॉईलही असते आणि त्याचबरोबर करंट ऑपरेटेड एलिमेंट्स ऑफ रिले आर रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट धिस प्रोटेक्टिव्ह रिले. म्हणजे या रिलेच्या रचनेमध्ये करंट ऑपरेटेड एलिमेंट्स आणि नो व्होल्ट कॉईल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं NO NC किती ठेवलेले आहेत हे याच्यामध्ये काय आहे, महत्त्वाचं आहे. याचा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ओव्हर करंट रिले. इन ॲन ओव्हर करंट रिले देअर वुड बी इसेन्शियली अ करंट कॉईल. या ओव्हर करंट रिलेमध्ये महत्त्वाचं कशाची आवश्यकता असते, करंट कॉईलची आवश्यकता असते. व्हेन अ नॉर्मल करंट फ्लोज थ्रू धिस कॉईल. जेव्हा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सर्वसाधारण करंट या कॉईलमधून वाहतो, द मॅग्नेटिक इफेक्ट जनरेटेड बाय द कॉईल is not sufficient to move the moving elements of the relay. सर्वसाधारण प्रवाह वाहत असताना त्या कॉईलमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकाचा परिणाम त्या समोर असणाऱ्या कॉन्टॅक्टवरती होत नाही. बट व्हेन द करंट थ्रू द कॉईल इन्क्रीज. त्या कॉईलमधून वाहणारा करंट जेव्हा वाढतो, द मॅग्नेटिक इफेक्ट इन्क्रीज. चुंबकीय परिणाम काय होतो त्या ठिकाणी वाढतो. अँड आफ्टर अ सर्टन लेवल ऑफ करंट. एका ठराविक विशिष्ट करंटच्या लेव्हलला द डिफ्लेक्टिंग फोर्स जनरेटेड बाय द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द कॉईल क्रॉसेस द रिस्ट्रेनिंग फोर्स. ॲज अ रिझल्ट द मुव्हिंग एलिमेंट स्टार्ट्स मुव्हिंग टू चेंज द कॉन्टॅक्ट पोझिशन इन द रिले. म्हणजे त्या रिलेमध्ये असणारे जे कॉन्टॅक्ट आहेत, NOचा काय होईल, NC होईल आणि NCचा काय होतो, NO होतो. तर त्यामधील आतील अरेंजमेंट ज्या पद्धतीने केलेले आहे त्याच्यावरती डिझाईन काय असणार आहे, अवलंबून असेल. ऑल्दो देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ ओव्हर करंट रिले बट बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ओव्हर करंट रिले इज मोर ऑर लेस सेम फॉर ऑल. सर्वसाधारण रिलेला हीच कार्यान्वित पद्धत किंवा याची कार्य करण्याची पद्धत जी असते ती जवळजवळ सर्वांची सारखी असते. या पुढच्या स्लाइडमध्ये हा रिले कशा पद्धतीने सिटीला जोडला जातो, बसबार आपल्याला समोर दिसतोय, सर्किट ब्रेकर आहे, ट्रिप कॉईल, नंतर जे करंट ट्रान्सफॉर्मर जो असतो त्या करंट ट्रान्सफॉर्मरला आणि याची ट्रिप कॉन्टॅक्ट रिले कॉईल कशा पद्धतीने कार्य करतं, बेसिक कनेक्शन डायग्राम ऑफ प्रोटेक्टिव्ह रिले. तर या ओव्हर करंट रिले जो आहे याची अशा पद्धतीने डायग्राम जी असते ती डायग्राम या ठिकाणी आपल्याला समोर दाखवलेली आहे. टाइप्स ऑफ ओव्हर करंट रिले. या ओव्हर करंट रिलेचे असणारे प्रकार, याचे 3 प्रकार पडतात. इन्स्टंटेनियस ओव्हर करंट रिले, डेफिनाइट टाइम ओव्हर करंट रिले, इन्व्हर्स टाइम ओव्हर करंट रिले. हे 3 प्रकार या ओव्हर करंट रिलेचे पडलेले आहेत.
त्यामधील पहिला जो प्रकार आहे इन्स्टंटेनियस ओव्हर करंट रिले. Here generally a magnetic core is wound by a current coil. म्हणजे करंट कॉइलच्या सहाय्याने काय केलेलं असतं, चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण केलेलं असतं. अ पीस ऑफ आयर्न इज सो फिटेड बाय हिंज सपोर्ट अँड रिस्ट्रेनिंग स्प्रिंग in the relay that when there is not sufficient current in the coil, त्या कॉइलमधून जेव्हा पुरेशा प्रमाणामध्ये प्रवाह वाहत नाही, no contacts remain open when the current in the coil crosses a present value, the attractive force becomes enough to pull the iron piece forwards the magnetic core and consequently the no contact get closed. तर इथंच आपल्याला याचं डायग्राम सुद्धा दाखवलेले आहे. जेव्हा करंट कॉइलमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रवाह वाहील तेव्हा त्या करंट कॉइलकडं त्याच्या समोरचा जो कॉन्टॅक्ट असतो तो कॉन्टॅक्ट काय होतो, जास्त चुंबकामुळे आकर्षला जातो आणि मग तो समोर जो आपल्याला एनओ दिसतोय तो एनओचा काय होतो, एनसी होतो आणि मग एनसी झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी पुढे जाणारा प्रवाह जो आहे तो प्रवाह व्हायचं काम सुरू होईल किंवा एनसीचा एनओ झाला तर प्रवाह वाहण्याचं काम त्या ठिकाणी काय होत असतं, थांबत असतं. नंतर सेकंड जो या ओव्हर करंट रिलेचा प्रकार आहे डेफिनाइट टाइम over current relay. This relay is created by applying international time delay after crossing pick up the value of the current. म्हणजे ह्या रिलेची जी रचना केलेली आहे त्यामध्ये इंटरनॅशनल टाइम, आंतरराष्ट्रीय टाइम जो असतो त्याचा विचार केलेला आहे. अ डेफिनाइट टाइम ओव्हर करंट रिले can be adjusted to issue a trip output an exact amount of time after it picks up. Thus, it has a time setting adjustment and pickup adjustment. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला टाइमाचं नियंत्रण करायचं आहे किंवा कंट्रोलिंग करायचं आहे, एवढ्या कालावधीनंतर हे उपकरण बंद झालं पाहिजे, एवढ्या कालावधीनंतर एखादा फीडर त्या सप्लायपासून अलग झाला पाहिजे. तर अशा ठिकाणी काय केलेला असतो, हा डेफिनेट टाइम ओव्हर करंट रिले त्या ठिकाणी काय केलेला असतो, वापरलेला असतो. आणि तिसऱ्या प्रकारचा जो रिले आहे इनव्हर्स टाइम ओव्हर करंट रिले. इनव्हर्स टाइम इज अ नॅचरल कॅरेक्टर ऑफ एनी इंडक्शन टाइप rotating device. Here the speed of rotation of rotating part of the device is faster if the input current is more. In other words, time of operation inversely varies with input current. These natural characteristics of electromechanical induction disc relay is very suitable for overcurrent protection. If the fault is served, it will clear the fault faster, although time inverse characteristic is inherent to electromechanical induction disc relay. The same characteristics can be achieved in microprocessor based relay also by proper programming. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल का प्रोग्रामिंग वगैरे करण्यासाठी जे रिले वापरलेले असतात त्यासाठी हे इनव्हर्स टाइम ओव्हर करंट रिले त्या ठिकाणी काय केलेले असतात, वापरलेले असतात. आणि इथं याच
याच्यामध्ये आपल्याला ऑक्झिलरी सिटी करंट सिलेक्टर याचा ब्लॉक डायग्राम सुद्धा इथंच दाखवलेला आहे. फेज कॉम्पेरेटर, करंट आणि व्होल्टेज आणि त्याचबरोबर त्याचा पॉवर फॅक्टर जो आहे, लेवल डिटेक्टर, टायमर, ॲम्प्लिफायर, आउटपुट डिव्हाइसेस, ट्रिप सिग्नल आणि यामधूनच ऑक्झिलरी पीटी, फेज शिफ्टर वगैरे कशा पद्धतीने कनेक्ट करतात ते या ब्लॉक डायग्राममध्ये दाखवलेले आहे. तर या ॲप्लिकेशन ऑफ ओव्हर करंट रिले, ओव्हर करंट रिलेचे असणारे ॲप्लिकेशन्स याचा उपयोग कुठे केलेला असतो, काय ॲप्लिकेशन आहे त्याची? HT लाईन्स, ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स, रिॲक्टर्स, कॅपॅसिटर बँक, मोटर्स अँड सर्किट ब्रेकर्स अशा इत्यादी ठिकाणी या ओव्हर करंट रिलेचा वापर केलेला असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ओव्हर करंट रिलेची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.